नमस्कार. बऱ्याचशा डाळिंबाच्या बागेत मर रोगाची समस्या आपण पाहतो. काही ठिकाणी सुरुवातीपासून थोडंफार प्रमाणात पानं पिवळे पडले असतील. पानं पिवळे पडून फांद्या पिवळ्या पडतील, तर काही ठिकाणी सुकलेला असेल, काही ठिकाणी अर्धा भाग सुकलेला असेल, काही ठिकाणी पूर्ण झाड सुकलेलं असेल, काही ठिकाणी झाड सुकायला लागलं, पिवळं पडलं आणि ते सुकण्याच्या मार्गावरती आहे. यालाच कारणीभूत जर म्हटलं आपण तर फॅक्टर्स भरपूर आहेत. जमिनीचा प्रकार असेल, सर्वात महत्त्वाचा जर फॅक्टर असेल तर प्लांटिंग मटेरियल. हेल्दी प्लांटिंग मटेरियल हा एक एक त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असेल. दुसरा एक तुमचं जमिनीचा प्रकार, तुमच्या मशागतीच्या पद्धती आणि पाणी देण्याची पद्धत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे आपल्याला ही समस्या जास्त दिसते. यावरती रासायनिक आपण हे म्हणतो रसायनाचा वापर करून केमिकल ट्रीटमेंट जे म्हणतो, तात्पुरता पर्याय होतो याच्यामध्ये. परंतु जर समजा आपण व्यवस्थितरित्या शरीरशास्त्रीय त्याच्या ज्या हालचाली असतात, फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट त्या मजबूत केल्या आपण चांगल्या, त्या मुळी जर सक्षम केली, झाड जर पूर्ण सक्षम केलं, तर मला वाटते त्या रोगाला ते बळी पडणार नाही जास्त. आणि त्याच्याकरता सुरुवातीपासून आपल्याला खत व्यवस्थापन आणि बायोलॉजिकल्स जे म्हणतो सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे, ट्रायकोडर्मा आहे, ह्याचा जर वापर आपण चांगल्या तऱ्हेने केला आणि पाण्यावरती नियंत्रण जर ठेवलं असेल आपण, तर मला असं वाटते की आपल्या बागेतला मर रोग बहुत अंशी आपण त्याला नियंत्रणात आणून पुढे चांगल्या प्रकारचं आपण पीक घेऊ शकू आपण. तर बायोलॉजिकलवरती सुरुवातीला फवारणीच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून, जास्तीत जास्त ड्रिपच्या माध्यमातून त्याचा वापर जर आपण केला तर फायद्याचं राहील आणि पुढील काळात आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या त्यावरती आपल्याला मात करता येईल. धन्यवाद.